नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीचं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी 3 शासन निर्णय प्रसिद्ध केले। यामध्ये 18 जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत आणि निधी देण्यात येणार आहे। नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। कोणते हे 18 जिल्हे आहेत, कोणती मदत, कसं काय हे सगळं आपण डिटेलमध्ये जाणणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका। यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। जून ते ऑगस्ट 2024 मध्ये अतिवृष्टी झाली होती, तर जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी 23,72,93,000 रुपयांचा निधीला मंजूरी देण्यात आली। त्यांचा वाटप देखील गोंदिया, पुणे, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। या मदतीची रक्कम शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारने याच्या आधी आता ऑलरेडी दिलेले आहेत। विशेष म्हणजे यासाठी 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे नवीन जे काही दराने जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादित ही मदत देण्याचा यावी असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे। 3 हेक्टरऐवजी 2 हेक्टरची मदत तेही जुन्या दरानुसार मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना यापूर्वी जुन्या दराने मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांची तक्रार केली होती। यामध्ये नागपूर विभागासाठी 8 कोटी, पुणे विभागासाठी 2 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 3 कोटी, नाशिक विभागासाठी 7 कोटी आणि कोकण विभागासाठी देखील याच्यामध्ये 3 कोटी रुपयांची जे काही निधी होता त्याची तरतूद करण्यात आली होती। तर मार्च ते मे 2024 मध्ये अवकाळी झालं होतं आणि राज्य सरकारने मार्च ते मे 2024च्या कालावधीत चंद्रपूर, पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील अवकाळी अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसान देखील झालं होतं। त्यामुळे या 5 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 44,74,25,000 रुपयांचा निधी देखील वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली। यामध्ये नागपूर विभागासाठी 2 कोटी, पुणे विभागासाठी 42 कोटी रुपयांची मदत देखील या निधीतनं करण्यात आली होती। तर या निधीची जी काही रक्कम होती, या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते। विशेष म्हणजे यासाठी 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयाचा जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची नवीन दरानं जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी असा उल्लेख शासन निर्णयात केला होता आणि त्यामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळीची मदत होती। मित्रांनो, अजून लाईक केला नसेल लाईक करा, अजून खूप काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या आहेत। फेब्रुवारी 2024 मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं। या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 5,22,13,000 रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5,05,07,000 रुपयांची, तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असं चिन्ह दिसू लागले आहेत। त्यामुळे अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या देण्यात आल्यानं पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं। त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जसजसे नुकसानग्रस्त शेतकऱ्यातील किंवा जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण होतील आणि जसे विभागीय आयुक्तातील अधिकच्या निधीचे प्रस्ताव प्राप्त होतील तशी मदत निधीचं वाटप करण्यात येईल असं सांगितलं होतं। राज्य सरकारने विभागीय आयुक्तांनी नुकसानग्रस्त पिकांची मदत देण्यासाठी जास्तीच्या निधीचा प्रस्ताव पाठवले होते। त्यानुसार आत्ताची मदत देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचंही यावेळेस सांगण्यात आलं होतं। असा ओव्हरऑल महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज घेण्याचा प्रयत्न केला। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला तर मुळीच विसरू नका, पैसे लागत नाही। त्यामुळे लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।